तर नमस्कार मंडळी, मी आज निघालोय श्री क्षेत्र करंजी येथे, जे की अनुसया मातेचं माहेर आणि आपल्या श्री दत्तगुरूंचं आजोळ आहे. तर हे क्षेत्र नाशिक पासून खूप जवळ आहे. तर मी इकडे आज आलोय दर्शनासाठी, कारण की आज आहे गुरुपौर्णिमा आणि इकडेचं वातावरण नेहमी खूप छान असतं. पौराणिक मान्यतेनुसार इथे सुद्धा गुप्त गंगा माई आलेली आहे. तर हे आपल्या गंगा माईचं मंदिर बांधलेलं आहे, त्यांचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खूप भक्तगण इकडे दर्शनासाठी आले. ही आहे शिवदयाळगिरी महाराजांची जिवंत समाधी. मान्यतेनुसार शिवदयाळगिरी महाराजांच्या तपाला प्रसन्न होऊन गंगामाईने त्यांना ही पद्मासन स्थित मूर्ती प्रसाद म्हणून दिली होती. तर पुढे आलो आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. असे छोटे मोठे खूप मंदिर आहे, त्यांचं पण दर्शन घेतलं आणि हाच तो वृक्ष आहे जिथे आपल्या दत्तगुरू महाराजांनी बालपणी साधना केली होती. आता खालच्या परिसराचं दर्शन करून आता आम्ही निघालोय मेन मंदिराच्या दर्शनासाठी. तर आता आपण आलोय मेन मंदिरात. इथेच आहे ती पद्मासन स्थित एकमेव अशी दत्तांची मूर्ती, जी की भारतात नाही पण महाराष्ट्रात तर एकमेवच आहे. तर आपल्यासोबत हे आपले सर्व मित्र पण आले होते, यांचं पण आज दर्शन झालं. आणि ही जी व्हाईट कलरची आहे मार्बल मध्ये, हीच ती मूर्ती आहे. दर्शन झालं आमचं आणि आम्ही बाहेर आलो छानस पैकी आणि आम्हाला भेटला महाप्रसाद, जे की आम्हाला वाटत होता रस्त्यामध्ये की भेटेल की नाही, पण भेटला शेवटी. दत्तांना माहिती आपली काळजी आहे. तर मग आता आपण निघालोय दिंडोरीच्या दिशेने. तर तुम्ही पण एकदा करंजीला नक्की या. तर मग आता आपण आलोय दिंडोरीला स्वामींच्या केंद्रात. एकदम मस्त. अरे वाटतंय पहिल्यांदा फिरायला धार्मिक ठिकाणी पहिल्यांदा फिरायला आलो आपण. तर आपला मित्र पहिल्यांदा असं धार्मिक ठिकाणी आमच्यासोबत फिरायला आलाय. तर हे आहे दिंडोरीचं केंद्र. तर आज इकडे पण खूप जास्त गर्दी आहे. इकडे आता फोटो ते अलाउड नाहीये, तरी पण आपण काढले व्हिडिओ आणि दर्शन घेतलं मस्त स्वामींचं. बाहेर आलो, प्रसाद घेतला आणि आता आपण निघालो आपल्या घरच्या दिशेने. तर आपला व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करायला विसरायचं नाही.